भाईच गणपती बाप्पा मोरया, नीट जाऊ दे, नीट येऊ दे. हा कसे बघता ते लोक, मला खरं असं नव्हतं करायला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. हा कच्ची सगळी लोक एकदम. मला काय माहिती एवढा कुठला डिप्रेशनला गेलता, काय झालं होतं. त्याने लिटरली आहे ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 31 डिसेंबरला संध्याकाळी आहे ना 5:30-6 वाजताच्या दरम्यान आहे ना फाशी घेतली. आणि मला ही गोष्ट कळली रात्री 1-1:30 वाजता. हे बुकेमुळं कसं वाटतंय रे, काय विषय वाटते, असं वाटतं गर्लफ्रेंडला भेटायला चाललंय. अरे हीच माझी गर्लफ्रेंड आहे सांगा. झाडा गावलाय काय, झाडा गावलाय. तू यायचं जरा लवकर तरी राव. आणि पहिल्यांदा स्टार प्रवाहावर कळलोय माझं मागच्या जन्मीचं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल. तेव्हा स्टार प्रवाहावरती आमच्या कुठेतरी ग्रामीण भागातल्या स्टारला येता आलेलं आहे. तुम्ही इंटरनॅशनल स्टार झाले आता. मला असं ग्रामीण भागात लेवल आता इंटरनॅशनल झालेली आहे. मला त्रास द्यायला खूप आवडतो त्याला पण हो त्याला पण म्हणजे अजून कुणाला, अजून बरेच लोक भरपूर लोक. मी तुला ऑन कॅमेरा सांगू नाही शकत. ठीक आहे, ऑफ कॅमेरा. मित्रांनो हे बघा कोण आले. बैल घेऊन आला का तू. नांगर गायब झाला इथला. ओके तुम्ही पहिले माणूस भेटले 1 टाइम मध्ये डायरेक्ट लावलं. चला गाईज 2 वेळा फ्यूल अप केले आज. फायनली गाईज आज आहे ना परत एक शूट आहे, शूटसाठी चाललोय. शूटसाठी जाण्याची एक्साइटमेंट आहे ना वेगळीच असते. काहीतरी लफडा झाला इथं. ओके गाईज आज आहे ना मॉर्निंगला सुद्धा गेलो होतो, राईड करायला नव्हतो गेलो, स्केटिंगसाठी गेलो होतो नाही का. फर्स्ट टाइम नाही सेकंड टाइम गेलो होतो. करुणाला घेऊन फर्स्ट टाइम गेलो होतो. बाय द वे करुणा आणि मी आहे ना आता इथून पुढं वर्कआउटची प्रॅक्टिस आहे ना सोबतच करणार आहे. तो मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये आहे ना आता ती सुद्धा दिसूनच येईल. सो ठीक आहे, आता आपण दुपारचे 2 वाजलेत आणि चाललोय शूटसाठी. शूटला चाललोय आपण स्वारगेटच्या पुढं चाललोय. बापरे गर्दी एवढी जास्त झाली आहे ना काय सांगता येणं झालंय की कधी पोहोचल आणि कधी नाही. मला वाटतं 40 मिनिट्स तर लागतील. 3 वाजेपर्यंत पोहोचायचे. 2 तर इथंच वाजले. पेट्रोल भरलं आत्ता. मॉर्निंगलाच भरायला पाहिजे होतं मी. आत्ता उगाचच आहे ना 2 वेळा, कारण मॉर्निंगला माझा काय प्लॅन नव्हता ह्या गाडीला घेऊन जायचा. जसं जसं दुपार झाली तसं म्हटलं यार नाही जाऊया याच गाडीला घेऊन जाऊ. कारण विषय असा आहे की परत आता उद्या आहे ना मी गावाला जाणार आहे. गावाला जाणार असल्यामुळे आहे ना जास्त काय आता थोडे दिवस 1 आठवडा मला गाडी चालवायला तर काय बघायला पण भेटणार नाही. त्याच्यामुळं म्हटलं की नाही आजचे दिवस चलो ठीक आहे चालूया, आपण थोडंसं फील पण घेऊया. म्हणून म्हटलं की निघूया नाही का गाडीवरतीच. आणि सडन प्लॅन झाला, गाडी काढली आणि निघालो. नाहीतर आतापर्यंत तर फायनलच नव्हतं की ही गाडी घेऊन जायचं. चलो लेट्स गो यार. धूप आहे ना जास्त झाली आहे, म्हणजे ऊन जास्त पडलंय ना त्याच्यामुळं गरमी पण व्हायला लागली आहे. जास्त काही सूचना झाले. चलो जाऊ दे, जरा पुढं गेल्यानंतर ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर व्हिडिओ बनवूया. चलो गाईज बाय. तसं पण मेमरी आहे ना मी क्लिअर नाही केलेली, कारण की डेटा सकाळचा त्याच्यामुळे तसंच आहे. म्हणून म्हटलं आता कॉपी करायला पण टाईम भेटलेला नाही आहे.
काय सगळ्यांना आहे ना व्हिडिओ जे ना आवडायला लागलेत की आता पहिल्यापेक्षा तरी, म्हणजे गाडीचा आवाज ऐकायला आहे ना मोस्टली सगळ्यांनाच आवडतं. तर जेवढे पण असे काही कॉन्टॅक्ट मधलेच लोक, बट ज्यांचे कॉन्टॅक्ट पण नव्हतं होत ना, त्यांचे पण कॉन्टॅक्ट आहे ना झाले, तेव्हा कळलं व्हिडिओ बघतात वगैरे, असं तसं आवडतं ते सगळ्यांनाच व्हिडिओ. त्याच्यामुळे जरा मला जी खुशी भेटायला लागली ना ती नेक्स्ट लेवल भेटायला लागली. आणि बाय द वे अजून काहीतरी बोलायचं होतं रे, आत्ता डोक्यात नाही गेलं भाई, काय विषय चाललाय डोक्यात नाही ना, गोष्टी अशा निघून जातात ना, लक्षात नाही राहत काय काय. चलो गाइस डायरेक्ट ना पुढे गेल्यावरच भेटू आता. गाइस शिवाजी नगरला पोहोचलेलो आहे. माझा फेवरेट कलर, अरे भाई या फेवरेट कलरच्या नादामध्ये मी कसा चाललोय माझं मला कळना झालंय गाडी चालवण्याच्या नादामध्ये. गो 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 काय का किती घाई, छपरी रायडर गिरी जाणार नाही यांच्यात ना. गाईज नदी म्हणजे पावसामध्ये आहे ना, हे नदी कधी कधी पूर्ण आहे ना भरलेली असते, इथं सगळं पाणी असतं. भाई गर्मीनी आहे ना अर्धा जीव जायला लागलाय. अरे भाई किती गर्दी, लोक कसे बघतात, हा मज्जा येते. मला काहीच आहे ना स्क्रीन गार्डचं पण काम करायचंय, स्क्रीन गार्ड बसवायचंय. बट आता जाऊ का नको बसवायला, मला ते विचार करतोय. कारण आता जर गेलं तर 15 मिनिटं तर जातीलच. तसं 15 मिनिटांनी काय होणार नाहीये, पण सीन असं आहे पुढे जाऊन परत आहे ना घाई नको करायला नाही का. त्याच्यामुळं आपलं सरळ बच्ची के दिल में शूट लोकेशन आहे का नाही. आता आपण पोहोचलो ऑलमोस्ट दगडूशेठला. दगडूशेठच्या इथून आपण चाललोय, फर्स्ट टाइम चाललोय का रे, म्हणजे गाडी घेऊन फर्स्ट टाइम चाललोय बहुतेक. नाही राव, थोड्या दिवसापूर्वी गेलो होतो ना मी, मला आठवत नाही राव. एवढे सगळ्या गोष्टी करतोय ना डेली, मला पोरं पण विचारतात नाही का, अरे तो व्हिडिओ टाकलेला, हा व्हिडिओ टाकलेला, सबस्क्रायबर. तर ते माझ्या लक्षात पण नाही राहत भाई. डेली मी आहे ना एवढे एडिटिंग करतोय, डेली व्हिडिओज अपलोड करतोय ना, काही गोष्टी लक्षात राहतात, काय नाही राहत. काय आता तुम्हाला सांगू काय विषय चाललाय आहे का नाही. ठीक आहे कोई बात नाही. विषय 25 इथंच आहे स्क्रीन गार्ड टाकायसाठी आहे ना, इथं समोरच आहे प्रकाश बिल्डिंग आहे ना ही समोरची, ह्याच्या इथंच आहे. किती क्यूट दिसते ही पोरगी वरती होल्डिंगवर. भाई 1 पॉइंट गायब झालं पेट्रोलचा. भाई साहब गर्मीने जीव जायला लागलाय. आणि आपण अशा ठिकाणी आहे ना आता दगडूशेठ समोरच आहे. इथला ट्रॅफिक कधी संपणार नाही काय, कारण इकडे आहे ना अल्टरनेट ऑप्शन पण नाही आहे दुसरा. ह्या एरियामध्ये आहे ना रेव अजिबात नाही करणार, रेव सोडा मी रेसच नाही करणार. जशी चालली आहे ना सेकंड गिअरवरती आहे तशीच जाऊन देणार एकदम निवांत. बच्ची के दिल में खच्ची. उतरा इथंच, जावा शॉपिंगला, करा शॉपिंग. शॉपिंगसाठी फेमस आहे हा एरिया. इथं समोर दगडूशेठचं मंदिर आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. भाई गर्दीनी तर आहे ना वांदे झाले. तर रे आपल्याला सरळ जायचं स्वारगेटवरनं, पण थोडंसं पुढं मार्केट यार्डच्या इथं. मला असं वाटतं फोन येतोय, सरांचा फोन येत असेल. कुठं पोचला. शूट चालू करायचे 3-3:30च्या आसपास. आत्ता वाजले 2:15. गणपती बाप्पा मोरया, नीट जाऊ दे, नीट येऊ दे.
हा कसे बघतात ते लोक. मला खरं असं नव्हतं करायला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. हा कच्ची सगळी लोक एकदम. लय भारी रिएक्शन भेटले यार. खतरनाक रिएक्शन भेटले. लोक सगळे हे डायरेक्ट बघायला लागले. मागच्या साईडला ऑल पोलिस होते. आले इथं पण आहे, इथं पण आहे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. लेफ्ट साईडला होते. काय विषय नाही तसं माहिती का, पण आपण इज्जतीत गेलो ना तर काय विषय नाही. अशी खच्चीकरण नाही करायचं. मार्केटमध्ये आहे ना, मला यायचंच होतं मार्केट ब्लॉग बनवायला, पण भाई अशा टायमिंगला येईल असं वाटलं नव्हतं मला नाही का. तिथला तो बाउन्सर होता ना, तो म्हणत होता भाई दे ना फायरिंग दे ना, म्हणून पुढं आलो थोडंसं मग फायरिंग दिली. हो रिक्षा चिपका चिपकी. गाईज एक ॲडव्हेंचर प्लॅन केलाय, तो तर सांगायचंच राहिला तुम्हाला. ॲडव्हेंचर प्लॅन असं आहे की कमिंग टायमिंगमध्ये आहे ना, थोड्या दिवसांमध्येच आहे ना, आपण एका डेस्टिनेशनला चाललोय. कुठल्या डेस्टिनेशनवरती चाललोय ते मी तुम्हाला आहे ना आता सांगत नाही, पण हा विषय सांगतो की आम्ही आहे ना रिक्षाने चाललोय. आईच्या गावात इथं पोलीसच पोलीस आहेत. बरं झालं नीट आलो इज्जतीत निघून. काका मामा फोनवर बोलू नका, चला जरा. हे काय इथं पण फोनवर काय करायचं. लोक फोनवरती बिझी झालेतच तेवढे. फोनवरतीच अर्ध्याच्या वर काम होतात ते म्हटल्यानंतर आहे चांगलं पण आहे. फोनमुळे आहे ना डिस्टन्स लय कमी झाला माहिती का. डिस्टन्स इन द सेन्स की आहे ना, कनेक्टिव्हिटी वाढली तेवढी जास्त. आता हे तर लय गोष्टी लय ओल्ड विषय सांगायला लागलो मी तुम्हाला. मार्केटचं रिॲक्शन भेटलं तेवढं भेटलं. मला वाटतं आता बंद करतो. भाऊ एक मागवर रस पिता पिता बघतोय. फुल इज्जत. गाईज लोकेशनवर तरी आलं. टेंबेकर फार्म. व्यवस्थापक बेंद्रे केटर्स. अच्छा हे काय सुट्टी वाजली रे. 26 एप्रिलपासून शनिवारी संध्याकाळी 9 वाजता स्टार प्रवाह, मराठी परंपरा, मराठी प्रवाह, महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी. ह्याला जमतंय की मला ओमकार दादाला सांगून बोलायला पाहिजे, विषय करायला पाहिजे. चलो मित्रांनो, हे बघा कोण आले. बैल घेऊन आला का तू. नांगर गायब झाला इथला. मग काय म्हणतो इकडं कसं काय तू. अरे इथं आलं काम होते म्हटलं, विचारायला फोन केला तुला. मग म्हटलं तू मला वाटलं तू इथं कुठेतरी असतील आणि बघितलं का काय गाडीचा आवाज आला त्या दिवशी सारखा. त्या दिवशी तर ते रँडम अचानक बाहेर झाडाला फोन केला होता, येतोय म्हटलं. नाही वेळ लागणार. हा त्याला टाइम आहे अजून. काय कसलं शूट चालू आहे. हे काय सुट्टी वाजलीच शिट्टी वाजली ह्याचं पुरं नाही. येतील आता थोड्या वेळ. अजून काय नाही, तयारी चालू. तयारी चालू आहे. किती वेळ आहे टाइम आहे. गाडी सावलीत लाव ना. ये हा लेडी गागा हा आहे ना, बाउन्सर बिन्सर सगळे. गाईज आम्ही पहिल्यांदा ट्राय करतोय काय विषय हे कार्ड घेऊ म्हणून. बघूया कसं लागतंय. ती गाडी त्याची थोडी आपली गाडी. तुमचीच आहे बस. पण आपला रेकॉर्ड करतोय हा माणूस. त्याला काय म्हणजे मी तुमचे जे भेटतो ना, तर हा मला काय करतो, माझं काय नाही की कसे सर बरोबर. हा तर शूट चालू राहतो त्याचा. का पण म्हणजे काय, म्हणजे मला तुमच्यात इंटरेस्टिंग काहीतरी भेटतं हो. अरे तो मला बोलायला काही नाही. तुमचे रिएक्शन पाहिजे मला. माझे रिएक्शन नाही, त्याला मला त्रास द्यायला खूप आवडतो. त्याला माझे हो त्याला पण म्हणजे अजून कुणाला. अजून बरेच लोक असे भरपूर लोक मी तुला ऑन कॅमेरा सांगू नाही शकत. बरं ठीक आहे. ऑफ कॅमेरा. तुला एक बुक काय घालतो का आता सुधारा नाही. ही लोक येत नाही. मी मला तर बरोबर सर तुमचं प्रेम आहे हे. अरे प्रेम कसलं लावलं. प्रेमात माझंच कार्यक्रम करतात गेलं. ह्याच्यात लाईटी पण लागतात ना. लाव बरं कसं लागतं.
गाईज आमचा कुणाल आहे कुणाल. एवढं 3च लागतात का? हो 3च आहे. मला वाटलं पूर्ण अख्खे तो जुनावाला तो नाही, आता त्याने चेंज करून टाकला पॅटर्न. ओके. कितीला घेतला? 26,000चा आहे. कसा आहे? 25ला भेटला. बेस्ट आहे. मग कॅमेरा क्वालिटी कडक आहे. दाखव. कालचे आमच्या घरातलेच फोटो बघ. अरे चांगला आहे की रे. हे फ्रंट आहे कॅमेरा. हा तेच की चांगला वाटतोय. आणि बॅक कॅमेरा हे बघ. सही आहे. हा मग याच्यामध्ये बघू. अरे बेस्ट आहे. काय पाहिजे? इनफ आहे इनफ आहे. हा मग काय. आणि पहिल्यांदा स्टार प्रवाहावर जोडलोय. माझं मागच्या जन्मीचं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल, तेव्हा स्टार प्रवाहावरती आमच्या कुठेतरी ग्रामीण भागातल्या स्टारला येता आलेलं आहे. ग्रामीण भागात नाही दादा, तुम्ही इंटरनॅशनल स्टार झाले. आता आला असाल ग्रामीण भागात ना, कारण लेवल आता इंटरनॅशनल झालेली आहे. आम्हाला पण माहित आहे सगळ्यांना. आणि विचारायचं आहे की जी तुमची खरी ओळख आहे, स्वयंपाकघरात कधी गेलाय नाही गेलाय तर आता कळेलच. आता आम्ही इकडनं गेल्यानंतर रात्री 9ला तेच चालू करणार आहे. आधी बायका जाणार घरी, कुकरच्या 3 शिट्ट्या वाजवणार, मग तो भात घेणार प्लेटमध्ये आणि तुमची शिट्टी वाजलेली बघायला बसणार. मला असं विचारायचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं, एवढी तुमची जोरदार अशी त्वेषाची फटकेबाजी असते भाषणाची, ती इथं पण बघायला मिळणार काय? आता तिथं भाषणाची तर फटकेबाजी असणारच आहे, त्याच्यात काय वाद नाही. पण स्वयंपाकात मात्र झिरो आहेत. स्वयंपाकाची फटकेबाजी तुम्ही तर म्हणता. आता आमची खरंच तिथं शिट्टी वाजलेली आहे आणि आमची कशी शिट्टी वाजलेली बघायचं असेल तर रात्री 9 वाजता तुम्हाला स्टार प्रवाहावरती बघावं लागतंय. पण एक सांगतोय, आता तुम्ही शिट्टी वाजवायला विसरायचं नाही. आणि शिट्टी कशी? अरे महिलांची शिट्टी आहे, पुरुषांची काही हातातलं पाहिजे. MH12 ची शिट्टी आहे त्या पुणे तिथं काय उडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येस, आता बघूया स्मिता. आता शिट्ट्या यांच्यासाठी तर आमच्याकडे स्पेशल शिट्ट्या. मगाशी माझ्याकडे मनात असू दे नसू दे त्यांना बघून वाजवायलाच लागत होत्या. आता मी वाजवायला सांगितलं पण आता खऱ्या अर्थानं वाजणार आहेत शिट्ट्या. स्मिता, मला विचारायचं आहे, पुन्हा स्टार प्रवाहाशी जोडल्यावर कसं वाटतंय तुला? भारी आलाय रे. गाईज टाकलाय फोटोशूट करतोय माझा. रॅन्डम ठरवलं नाही काय नाही. हे बुके मी माझ्या गर्लफ्रेंडला देतो, म्हणजे ग्रॅव्हिटीला देतो हिला. त्याचे फोटोशूट काढत होता. 2-4च काढले, एवढे काय नाही आले पण ठीक आहे. ग्रॅव्हिटी, हिचं नाव ग्रॅव्हिटी आहे काय? लाईफ इज लिव्ह लाईफ वन्स. हो हो. हे आले आरामी. टाइमपास झाला त्याच्यामुळे ना 2 तास इथं टाइमपास झाला. अरे 45 मिनिटं झालंय वाट बघतोय. 45 मिनिटं झालं वाट बघतोय. हा एवढा वेळ लागतो का तुला यायला? काय झाड ये की लवकर ये की जरा. काय एवढा टाइमपास? 4 वाजता फोन केलता. कशी दिसते आता? दुसरी कशाला आणेल मी? अरे तू जर अजून 10 मिनिटं नसताना आला आम्ही निघालो असतो. का माहिती का काय म्हणून? नाही ते पार्ट डिफरंट आहे. इकडचा पण पार्ट हा डिफरंट. हा नाही ते कॉर्नर तो गेलाय तो. काय झालं? काय एक्सपिरियन्स? अरे भाई मेडिटेशन मेडिटेशन आवाज म्हणजे खतरनाक आहे. हा ते करायचंय अजून. टाकले रेस देशील? टेम्परेचर नाही आला अजून. मला नाही माहिती. मी आवाजावरूनच कळालं गाडीचे. तू काय टोपी गरम करतोय? मग झालं उरकलं. केव्हा तुला फोन केला म्हटलं अजून येतोय अजून येतोय. अरे आडवी केल्यावरती होते ते. अरे मी हिच्यासाठी घेतलंय स्पेशल.
मग आता इथं हिला असं ठेवणार. अरे धूळ आत्ता बसली आज. अरे तेच सांगतो, हे पण काय धूळ थोडी आहे, हे पण मागाशी झाले. हा मग 1 मिनिट घेतीच की. झाडा गावलाय काय? झाडा गावलाय. तू यायचं जरा लवकर तरी राव. मागाशी सीन काय झाला दगडूशेठ पाशी पोलीस शिथून त्या टेम्पो एवढं पुढे गेलो, मंदिर आहे बरोबर दगडूशेठचं इथं फुल गर्दी आणि दिली मग मी रेस. मागणं पोलीस आहे नाही का. अरे नाही काही विषय तर नाही झाला, पण विषय असा झाला की मला त्या लोकांना साईडला करायचं होतं म्हणून म्हटलं लगेच रेस दिली नाही का. तर एकदा रेस दिल्यानंतर ते सगळे बघितलं असे शॉकिंग रिॲक्शन. तिथला तो सिक्युरिटी नाही का असतो गार्ड दगडूशेठच्या बाहेरवाला, तो म्हणतोय भाऊ अजून एक. हा मग रिॲक्शन लय भारी भेटलं. गाईज आता घरी जायचा टाइम झालाय आणि हा बुके पण घेऊन चाललोय मी. मला काही घ्यायचा नव्हता पण चलो ठीक आहे. जरासा इथे नाही का अडकवलेला जरा चांगला वाटतोय. काय रिझन आहे काय नाही असं लोकांच्या डोक्यात येतच असेल नक्कीच. आजचं शूट होतं, मस्त झालं शूट. आता वाजलेत 8, 8:30 वाजलेत. 9 वाजेपर्यंत घरी जाऊन आहे ना आपल्याला सगळं डेटा सॉर्टिंग वगैरे ते सगळ्या गोष्टी करायला लागणार आहे. श्रद्धेश भेटला, आता श्रद्धेश पण चाललाय. थांबायचा प्लॅन झाला होता मस्तपैकी नाही का, पण जराशी घाई असल्यामुळे ना प्लॅन थोडासा पोस्टपोन केलाय. चलो इट्स ओके. हा कोणती बघितली ती अंधारातली म्हणतोय. बघितली, अपलोड पण केला. तू बघितला नाही वाटतं ब्लॉग. अपलोड पण केला, ब्लॉग नाही बघितला. अरे बाई तुझा पण उपवास आहे का? माझा पण आहे. 1600. हा 1600. काय म्हणतोय? जरा जास्त नाही, जास्त गेले. अरे या गाडीला तरी त्यांनी चांगला ऍव्हरेज दिला. ती दुसरी 800 होती का, त्याचा 7चा ऍव्हरेज दाखवला. 7 ह्याला दाखवला पण गेलं जास्त. ह्याला 15चा दाखवला, 16 15 पॉइंट काहीतरी दाखवला. ते होत कधी जास्त पाहुण्यावर पण डिपेंड आहे. हा करायचं आता जरा 1-2 आठवडे काहीच नाही. करूया नेक्स्ट कलर करूया नेक्स्ट टाइम. हा चालेल. हा चल. हा चल. श्रद्धा तर गेला. आता आपण जायचं घरी. शाहरुखचा पण काय प्लॅन आहे काय माहिती. घरी येतोय का नाही, घरी येतोय का नाही रे. घरी नाही येत ना. ठीक आहे. सगळं गर्दीच लागणार आहे आता. नाही सरळ सरळ बरं आहे. सरळ जाऊ दे. हे बुकेमुळं कसं वाटतंय रे. काय विषय वाटतोय. असं वाटतं गर्लफ्रेंडला भेटायला चाललंय. अरे हीच माझी गर्लफ्रेंड आहे सांगा. राहून दे जरा, दाखवू दे लोकांना, बघू दे. मी माझ्या गर्लफ्रेंडला दिलंय म्हणाव रे ते.
ते द्यायला नाही चाललो, दिलं ऑलरेडी म्हणून ते तिथं आहे. तो म्हटला मला रेस करू दे, म्हटलं ठीक आहे कर. लोकांचे रिॲक्शन छोटे पोर आहेत ना, लय डेंजर आहेत छोटे पोर. जास्त रेव केली त्यांनी. अशी पाहिजे छोटी पोर. सगळे बघत होते. हॅलो हॅलो, गाडीवर आहे, थोड्या वेळात करतो तुला फोन. गाडीवर आहे, गाडीवर थोड्या वेळात करतो. हा, आखी गँग बघत होती. हा, तू ब्रिज वर नाही येणार आहेस ना? ब्रिजच्या वर नाही येणार ना? तू राईट जाशील, मी लेफ्ट जातो. नाही, सरळ सरळ बरं पडेल. अरे इकडचा फ्लो चांगला भेटतो रे, म्हणजे पळता फ्लो भेटतो. हा, भाई छोट्या पोरांनी आहे ना, त्याचा पण दिवस बांधला, माझा पण दिवस बांधला. चल मी जातो. चलो, त्याला जायचंय ढोले पाटील रोडला, आपल्याला जायचंय सरळ घरी. घरी जायचं काय विषय असा आहे, लवकर याच्यासाठी जायचंय कारण आपल्याला आहे ना डेटा पूर्ण अपलोड करायचंय. हे नीट बसलंय ना भाई, निघून जास्तीत जास्त पडल, अजून काय होणार नाही. डेटा अपलोड नसताना करायचं, थांबलो असतो अजून पोरांसोबत. पण चलो ठीक आहे, इट्स ओके. काम इम्पॉर्टंट आहे ना, काम पहिलं झालं पाहिजे. सारस बागेमध्ये आहे ना, काही सारस बाग काय, सारस बागेमध्ये आहे ना भेळ लय भारी भेटते. केवढी गर्दी आहे बघा. सारस बागेचं पूर्ण आहे ना, पूर्ण चौपाटी झाली आहे. लक्ष एकदम पुढे ठेवायचं रे, कंटिन्यू, नाहीतर लोक आडवी येतात. चला, सिग्नल सुटल्यालाच आहे, वेल अँड डन. मस्त आता पद्धतशीर घरी पोचूया. काम पेंडिंग आहेत तेवढी उरकूया आणि उद्याची तयारीला लागूया. कारण उद्या आपल्याला जायचंय गावाला. गावाला जायचंय ह्याच्यासाठी, कारण पण गावाला जरी गेला ना तरी एका आठवड्यासाठी येणं जायचं आपल्याला. एका आठवड्यामध्ये ना रिटर्न यायला लागणार आहे. रिटर्न यायचं काय लवकर हे नव्हतं, 10-15 दिवस राहणार होतं. पण आपले जरा शूट लाईनअपमध्ये अजून आलेले आहेत ना, त्याच्यामुळं मग मी म्हटलं बघूया आता, मम्मीसोबत डिस्कस करूया काय करायचं काय नाही. जायला तर लागणार आहे, ते पण इम्पॉर्टंटच आहे. बघू, चलो जसं होईल तसं करता येईल, काय विषय नाही. गर्दी गर्दी एवढी आहे ना, एक रस्ता असा नीट खाली भेटत नाही माहिती का. मी कॅमेरा आहे ना ॲक्च्युली ह्याच्यासाठी चालू ठेवला आहे कारण मला रिॲक्शन घ्यायचे आहेत अजून. हां मॅडम, व्हेरी गुड टर्न, व्हेरी गुड. असाच टर्न घ्यायला पाहिजे भाईसाहेब. कधी कधी मी आहे ना काय करतो ना मलाच कळत नाही काय. म्हणजे आता एवढा सगळा कारभार करत चालतो मी, लोक मला येडं म्हणत असतील ना, काय करत असतो, काय मनाला येईल तसं करत असतो. पण गाईज खरं जर सांगायला गेलं ना मित्रांनो, तर थोडंसं आहे ना मनातल्या ज्या पण छोट्या मोठ्या इच्छा असतात ना ते पूर्ण करायला पाहिजे राव. लाईफ किती आहे कुणाची आहे ना काहीच सांगता येत नाही माहिती का, अनप्रिडिक्टेबल आहे. एका माझ्या मित्राचा किस्सा आहे ना, मी बऱ्याच लोकांना सांगतो ऑन कॅमेरा, मी कधी सांगितला नाही. माझा एक मित्र होता,
लहानपणीचंच एकदम नाही का चाइल्डहुड फ्रेंड. त्याचा विषय असा झाला होता 2019 का 20च्या टायमिंगचा विषय आहे, मला प्रॉपर नाही आठवते. त्या विषय असा झाला होता नाही का, त्याचा मला 30 डिसेंबरला फोन आला. त्याला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं. आता काय इम्पॉर्टंट होतं काय नाही मी सांगत नाही. चलो ठीक आहे, त्याचं नाव नाही जर मी सांगितलं ना तर तुम्हाला किस्सा सांगतो. आता किस्सा असा झाला, त्याचं होतं गर्लफ्रेंड म्हणजे नाही का जे अफेअर वगैरे होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बिचाऱ्यांनी आहे ना म्हणजे मला त्या गोष्टीसाठीच फोन केला होता. पण मी त्या टायमाला होतो गावाला. मी त्याला म्हटलं की उद्यापर्यंत मी येतोय, संध्याकाळी आल्यानंतर भेटूया, आपण बोलूया काय विषय काय नाही नाही का डिस्कस करूया. पण दादाला दमच नाही का, म्हणजे त्याला काय माहिती एवढा कुठला डिप्रेशनला गेलता काय झालं होतं. त्याने लिटरली आहे ना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 31 डिसेंबरला संध्याकाळी आहे ना 5:30-6 वाजताच्या दरम्यान आहे ना फाशी घेतली. आणि मला ही गोष्ट कळली रात्री 1-1:30 वाजता. असा सीन झाला रे, म्हणजे भयंकर अंगावरती काटा आला होता. अवघड आहे या सगळ्या गोष्टीमध्ये ना. प्रेम बीम करतात माहिती आहे ओके, पण मला असं वाटतं की एवढा एंडपर्यंत जायला नाही पाहिजे नाही का कधी कुठल्या गोष्टीमध्ये. एवढ्या एंडपर्यंत जर जाताय तुम्ही तर मग तुम्हाला एक सरळ अल्टरनेट ऑप्शन देतो. तुमची जेवढी काय स्वप्न असतील ना ते स्वप्नांना आहे ना लिस्ट बनवा. त्या स्वप्नांची नाही का पूर्ण लिस्ट बनवून घ्या तुम्ही. लिस्ट बांधल्यानंतर आहे ना जेवढं तुम्ही गर्लफ्रेंडसाठी किंवा पोरीसाठी हे करता ना त्याच्या जागी तुम्ही आहे ना ते लिस्टवरती फोकस करा थोडंसं. जसं तुम्ही फोकस करताल एक एक गोष्ट पूर्ण करत राहताल ना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटत राहील माहिती का. पोरींच्या नादी लागून ह्या सगळ्या गोष्टी करण्यामुळे तर काय अर्थ नाही, पण ॲटलिस्ट तुमची स्वप्न तरी पूर्ण करत राहा ना मग तुम्ही. म्हणजे एवढंच मला म्हणायचं आहे. आता मी मुद्दा कुठं भडकला आता तुम्हाला सांगतो. लाईफ आहे ना एवढी शॉर्ट आहे ना, अनप्रिडिक्टेबल आहे, कधी काही होऊ शकेल. म्हणजे ॲक्सिडेंटल पण गोष्ट होऊ शकतात. पण सीन असं आहे की त्याच्यामुळे ना थोडंसं आपल्या लाईफकडं थोडंसं ध्यान द्या. छोट्या मोठ्या जरी गोष्टी असेल तरी पूर्ण करण्यामध्ये लक्ष द्या. आता माझ्याबद्दल इथं शेजारी थोडंसं डिस्कशन चालू झालं आहे, लेफ्टला पण आणि राईटला थोडंसं. मला ह्याला बॅगेत टाकायला पाहिजे होतं पण बॅगेमध्ये कॅमेरा आणि ऑल सगळ्या ॲक्सेसरीज असल्यामुळे ना ते मी ठेवलं नाही गाडीमध्ये, म्हणजे बॅगेत नाही ठेवलं. बघू रोडला जर कोणी दिसलं तर त्याला देऊन टाकतो. एखादी पब्लिसिटी स्टंट करायचा विषय चाललाय काय माझ्या डोक्यात. गाडी हिट मारायला लागली. आता मला डिस्प्ले नाही दिसत आहे बुके ठेवल्यामुळं, पण जास्त हिट मारायला लागली संध्याकाळ असून सुद्धा. बाय द वे शूटमध्ये आहे ना फुल टू धमाल झाली आज. भाई लोकांच्या रिॲक्शनसाठी मी फक्त कॅमेरा ऑन ठेवलाय. असे साईडनी बिडनी बघतात ना लोक, रिॲक्शन देतात. ते 360 नसल्यामुळं आय एम सो सॉरी नाही दाखवू शकत. हे आपला शनिवार वाडा आहे काय गाईच. रिॲक्शन ओनली रिॲक्शन व्हिडिओमध्ये लोक आता का बघतात हे ना हे मला कळायला लागले. लोकांचे असे शॉकिंग रिॲक्शन्स बघून आहे ना लोकांना पण मजा येते अशा गोष्टी बघायची. आयला लगेच ब्रेक मारायला लागलाय. आमच्या पुण्यातली गर्दी बघा केवढी गर्दी असते. इथला अंडरपास ऐकवलंय का नाही मी माहित नाही. आता अंडरपास आहे काय गाईज, मस्त साऊंड येतो अंडरपास मध्ये, ऐकवतो तुम्हाला. खतरनाक विषय अंडरपासचा इथला. हा मोठा अंडरपास आहे जरा, म्हणजे जो चिंचवड साईडला जसा अंडरपास पडतो ना त्या टाईप मध्ये, थोडा कर्व पण आहे. इथं लय भारी रिॲक्शन येतील राव लोकांचे.
पण काय दाखवणार. कसा आहे धिंगाणा. अशा छोट्या मोठ्या गोष्टी रेकॉर्ड करायसाठी ऑनच ठेवलं मी. म्हटलं जाऊ दे आता, जे रेकॉर्ड होईल ते रेकॉर्ड होईल. झळा लागतात ते ना खाली पायाला, बाप रे. त्या झळा नाही सहन करू शकत. ओनली लॉंग राईडला जायचं आहे मला. हिला घेऊन आहे ना लॉंग राईडचा आहे ना प्लॅन केला आहे मी. बट तो प्लॅन काय कसा कुठे हे सांगण्यामध्ये नाही मला आत्ता हे करायचं. या रोडला पण ट्रॅफिक भरपूर असणार आहे. संगमवाडी आहे शेवटी, हा पीक टाईम आहे ना. इथं बसेस वगैरेचं पार्किंग आहे मोठमोठे, त्याच्यामुळे आहे ना गर्दी असणार इथं. लय भारी फटाके फोडते. त्या साईडला केवढं जाम झाले, या साईडला नाही ते बरं आहे. वा, हे बघा बसेसचं पार्किंग म्हटलं ना मी तुम्हाला. सगळे इथं बसेसच लागलेल्या असतात. वा गाईस, काय हवा लागली थंड. ऑल 150-200 मीटर आलो फक्त पुढं थंड हवेमध्ये. बापरे, मोठा व्हिडिओ झाला आजचा. व्हिडिओ येणार लय मोठा झाला. असं वाटतं 2 ह्याच्यामध्ये डिवाइड करूया, पण तेवढा टाइम भेटणार पण नाही. एडिटिंगसाठी सुद्धा टाइम नाही आता. आज रात्रभरात जे काय असेल ते एडिटिंग करायचंय, कारण उद्यापासून मग आपण इथं नाहीच आहे पुण्यामध्ये. अरे जा ना पुढं. BMW 7000 नंबर बी भारी आहे राव. बस असं मुव्हिंग ट्रॅफिक पाहिजे, थांबलेलं नाही पाहिजे. दॅट इज ओके. 50-60 तर चालवतोच आहे. हाय दादा मागं कसा वळून बघतोय. 25 विषय भाई सगळ्यांमध्ये ना लोकांचं आहे ना. क्राऊड पुलिंग करायचं असेल ना, फक्त एक माझ्या दाखवू का तुम्हाला, म्हणजे एक रिॲक्शन बघायचेच का क्राऊड पुलिंग करायची कशी. दाखवली असते पण नको वाटतंय राव. लोकल लय भारी बघतात माहिती का, असं खतरनाक बघतात. या काकू बी बघत होत्या आतमधनं. झोप जर झाली असती ना तर भारी झालं असतं. अरे झोपेचे लय वांदे व्हायला लागलेत आजकाल माहिती का. गरमीनी पण झोपेचे वांदे व्हायला लागलेत. आणि अजून सीन असा आहे की झोपेचे वांदे याच्यासाठी होतं ते, कारण एडिटिंग करतोय, काम वगैरे एवढी पेंडिंग पडलीत ना. सॉर्टिंग करायचे, शूटचा डेटा सॉर्टिंग करायचा आहे. काय स्ट्रेच भेटला मस्त. पण झाला तो स्ट्रेच एंड झाला.
गाडीचा आवाज वाढला, माझा आवाज बरोबर वाढतो हा. म्हणजे एनर्जी ऑटोमॅटिक आहे ना ऑन टॉप होऊन जाते. गाडी माझ्याशी बोलती ना तेवढं, त्याच्यामुळे मग मला पण बोलायला लागतं थोडं थोडं. चलो मला राईटला जायचं आहे विश्रांतवाडीमध्ये. जर आलं आहे काय, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब ह्या 3-4 गोष्टी करा. थोडंसं प्रेम दाखवा रे तुमचं, प्लीज थोडंसं प्रेम दाखवा. एवढ्या सगळ्या गोष्टी करते, तुम्हाला फक्त लाईक तर करायचं आहे, शेअर तर करायचं आहे आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या लोकांकडनं बाकीचं पण. हां करा, तेवढी एक छोटी तर गोष्ट करायची. बेटू कैसा है तू? बोलो. हाँ लड़की काय को देगी? लड़की देती क्या? नहीं नहीं अभी मत बैठ, बहुत ज्यादा गर्म है. गरम हो गई ना? गरम क्यों होती? गरम क्यों होती गाड़ी एड़ी? फिर घर तुला आणायचं मी सोनाला दिला.